आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत तसा फार्मसी ऑफिसरचा आपला DMRचा रिझल्ट जो आहे तो येत्या 1 तासापूर्वी डिक्लेअर झालेला आहे. नॉर्मलायझेशन नंतर काय महत्त्वाचे चेंजेस झाले असतील, कुणाचे किती मार्क वाढलेले आहेत, काय एकंदरीत महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर जवळपास अशा पद्धतीचं हे पूर्ण PDF आहे जे की कन्वर्ट केलं एक्सेलमध्ये आणि डिसेंडिंग ऑर्डरनुसार तुम्हाला याच्यामध्ये मार्क मी लावून दिलेले आहेत. हे PDF तुम्हाला आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केलेलं आहे. तिथून तुम्ही ओरिजिनल रिझल्टचं PDF जे की रँडम पद्धतीनं दिलेलं आहे, त्याचबरोबर हे असर्शन डिस्कशन लावून केलेलं महत्त्वाचं PDF ज्याच्यामध्ये टॉपरपासून तर खाली जसे जसे मार्क कमी झालेले तसे तसे विद्यार्थी किंवा तुमचं नाव तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका टॉपर कितीचा आहे आणि कशा पद्धतीचे मार्क खाली जे आहे ते कमी होत आलेले आहेत. तिथून तुम्ही आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरून हे दोन्ही PDF जे रिझल्ट आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जवळपास 15 एवढ्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही आपली फार्मसी ऑफिसरची DMRची पदभरती कंडक्ट केली होती, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत 57,131 जणांनी जे आहे ती एक्झाम अटेंड केली होती. 15 शिफ्टमध्ये जवळपास 57,131 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आणि त्यांनी एक्झाम अटेंड दिली. तर त्यापैकी आता किती लोक जे आहेत त्याच्यामध्ये सिलेक्ट होतील, 200पेक्षा जास्त तुम्हाला जागा या पदभरतीमध्ये बघायला भेटल्या होत्या. तर वेळ न घालवता बघूयात आपण स्क्रीनवरती कशा पद्धतीचे जे मार्क आहेत तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर कशा पद्धतीचा इफेक्ट झालेला रिझल्ट होती ते आपल्याला इथं बघायचे. तर आता पहिल्यांदा आपण जर बघितलं तर जो टॉपर आहे तर जवळपास जो रॉ स्कोर आहे म्हणजे नॉर्मलायझेशन होण्याच्या अगोदरचा तो 160 मार्क तुम्हाला याला बघायला भेटत असतील. विद्यार्थ्याचं नाव आहे दीपक आनंदा पांचाळ म्हणून, ज्यांना मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ स्कोर त्यांचा 160 आहे आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर याच्यामध्ये किती चेंजेस झाले तर जवळपास 188.52 जे मार्क आहेत त्यांचे फायनलला त्यांना नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे आहेत ते आलेले आहेत. म्हणजे पहिले मार्क जे आहेत 160 होते नॉर्मलायझेशनच्या अगोदर आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जवळपास 188 त्यांचे मार्क वाढलेले आहेत. म्हणजे असं 160वरून 188 मार्क झालेत, एवढा चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विद्यार्थी आहे राम दळवे म्हणून, त्यांना रॉ स्कोर त्यांचा 164 आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांना 184 मार्क जे आहेत ते पडलेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड आहे तुषार चव्हाण म्हणून, त्याच्यानंतर थर्ड आहे लोकेश चव्हाण म्हणून, त्यांना रॉ स्कोरमध्ये 160 मार्क आहेत आणि फायनलला 184 मार्क झालेत. म्हणजे आता जे नॉर्मलायझेशन आहे शिफ्टनुसार चेंजेस झालेला आहे. जर आपण बघितलं तर जो फर्स्ट टॉपर आहे ज्याला नॉर्मलायझेशनमध्ये 188 मार्क झालेत आणि त्याला सुद्धा 160 स्कोर होता आणि हा थर्ड नंबरचा जो विद्यार्थी आहे लोकेश चव्हाण म्हणून, यांनासुद्धा सेम 160 मार्क होते. पण या दोन्ही जणांचा जो पेपर आहे तो वेगळ्या शिफ्टला कंडक्ट झाल्या कारणाने जो टॉपर आहे 188 दीपक पांचाळ यांना नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 188 मार्क त्यांचे वाढले. म्हणजे जवळपास 28 एवढा जो स्कोर आहे तो किंवा प्रश्न आहेत किंवा मार्क आहेत त्यांचे वाढले आहेत. आणि मात्र थर्ड टॉपर जर आपण बघितला लोकेश चव्हाण तर यांनासुद्धा 160 मार्क असताना सुद्धा 184 त्यांचे मार्क जे आहेत ते वाढलेले आहेत. हा फरक फक्त पेपर वेगळ्या दिवशी होता या कारणाने तुम्हाला वेगवेगळे मार्क तुम्हाला याच्यामध्ये वाढलेले दिसत असतील. त्याच्यानंतर चौथ्या नंबरला तुषार चव्हाण 176 होते, 183 झालेले. त्याच्यानंतर कोमल पिंगळे म्हणून आहेत, त्यांना 154 होते, 182 झालेत. असे टॉप मोस्ट पहिले 5 जे आहे ते टॉपर मी तुम्हाला इथे डिस्कस केले. अशा पद्धतीनं 188 पासून 184, 184 वरती 2 आहेत, 183, 82, 80, त्याच्यानंतर 180, 179, 178 आणि 178, पुन्हा 178 वरती जवळपास 4 ते 6 जण आहेत. असे जवळपास 15 ते 20 टॉपर जे आहेत ते DMRची आपल्या फार्मसी ऑफिसरमध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती डिस्कस केले. अशा पद्धतीची ही जवळपास 1902 ते 1906 पेजेसची पूर्ण PDF आहे. तुम्हाला मी याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग करून दिलेलं आहे. तुम्ही टेलिग्रामवरून या गोष्टी चेकआउट करून घ्या. याच्यानंतर जो आहे तो तुमचा फायनल रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुमचं कंडक्ट केलं जाईल. काय महत्त्वाचे डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहे याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती देईल. त्याचबरोबर महत्त्वाचं टेलिग्राम चॅनलवरती बाकीच्या सर्व गोष्टी वेळोवेळी मी तुम्हाला शेअर करत आहे. येणारी जी पदभरती आहे आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, बाकीच्या ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा महाराष्ट्र बाकीच्या स्टेटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने राबवल्या जाणार सर्व पद्धतीच्या एक्झामचं PYQ स्टडी मटेरियल आपली वेबसाईट pvthora.com याच्यावरती अवेलेबल करून दिलेले आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी आहे आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीची डिलिव्हरी पेड न करता तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी ठेवलेली आहे. सर्व पुस्तकं स्टडी मटेरियल PYQ आपलं महत्त्वाची वेबसाईट pvthora.com याच्यावरती अवेलेबल आहे. एकदा वेबसाईट चेकआउट करून घ्या. कोणत्याही पद्धतीची फीस तुम्हाला तिथे लागणार नाही. बाकी PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग टेकआउट घ्या. बाकी काही महत्त्वाचे डाऊट्स असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी ते तुमच्याविषयी शेअर करेल.